काय नाही, दर्शन घडावं बक्का झाला आपल्याला, एवढं दुसरं काय मागायचं आहे त्याला. 10 वर्षापासून वारी आहे. आम्हाला काहीच पाहिजे नाही, एवढंच देवानं आणावून भेट करावं बस. देवाकडे एकच मागणी आहे की भारतीय जनता पार्टी काँग्रेस. देवाकडे फक्त माग नाही, सगळ्याला सुखी आणि समाधानी ठेव आणि याच्या पुढील सर्व वाऱ्या आमच्या सफल होऊन देत. काही जण या वारीला विरोध बी करीत आहे, पण सर्व विरोध डावलून माऊली आणि तुकाराम महाराज यांच्या सानिध्याने ही वारी आमची घडत आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी रांगेमध्ये उभारलाय. मात्र विठ्ठलाकडे मागणं काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. माऊली, किती वेळ झालं या लाईनमध्ये उभा आहेत तुम्ही? 1.5 तास झाला. आता अजून 2 तास जाणार. किती तास लागतील असं एक अंदाज आहे का? 3.5 तास 4 तास. 4 हो. बर. काय माऊली, काय विठ्ठलाकडे मागणं असणार आहे? काय नाही, दर्शन घडावं बक्का झाला आपल्याला, एवढं दुसरं काय मागायचं आहे त्याला. तुम्ही कधीपासून वारी करताय? आम्ही तिसरी वारी आहे बघा. बर. माऊली, तुमचं काय मागणं असणार आहे? 10 वर्षापासून वारी आहे. आम्हाला काहीच पाहिजे नाही, एवढंच देवानं आणावून भेट करावं बस. खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया. माऊली, किती वेळ झालं वारीमध्ये उभा आहेत? जवळजवळ 3 तास झाले वारीमध्ये आम्ही उभा आहे. आता कधीपासून वारी करताय? गेली 20 वर्ष झाली वारी करतो. खरं तर लाईन खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढं चालती, त्यामुळं चर्चा करणं थोडे कठीण जाणार आहे. माऊली, काय मागणं असणार आहे देवाकडं? हा? देवाकडं काय मागणं असणार आहे? देवाकडे एकच मागणी आहे की भारतीय जनता पार्टी काँग्रेस. कॉक्रोच काय ते कॉक्रोचचा विषय घेतला. धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यासंदर्भात माहिती समजली का तुम्हाला? काय नाही अजून अपडेट काय. राजीनामा दिलाय. खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया व्यवस्थित बोलणं पण होईना झालं, एवढे वारकरी गडबडीमध्ये आहेत. माऊली, काय मागणं आहे देवाकडं? देवाकडे फक्त माग नाही, सगळ्याला सुखी आणि समाधानी ठेव आणि याच्या पुढील सर्व वाऱ्या आमच्या सफल होऊन देत. आमची जी इच्छा आहे ती माऊली पुरं करतच आहे. काही जण या वारीला विरोध बी करीत आहे, पण सर्व विरोध डावलून माऊली आणि तुकाराम महाराज यांच्या सानिध्याने ही वारी आमची घडत आहे. मी पैठण येथील रामनारायण दूत आहे. धन्यवाद. खरं तर बारी पुढं चालत असताना देखील वारकरी जे आहेत ते बोलतायत. आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन इकडे काय माऊली, शेती वगैरे आहे का? शेती आहे का? काय शेतकऱ्यांसाठी काही मागणं असणार आहे का ना विठ्ठलाकडं, सरकारकडं? सरकारकडे काय विठ्ठलाकडे मागायचं? सरकारकडे काय? सरकारकडं काही मागणी असणार आहे का? सरकारच्या आश्वासनच आहेत. काय आश्वासन आहेत? काय खरं तर वारकरी शेती वगैरे आहे का? आहे ना, बरं बोला. काय एक वारकरी रूपामध्ये आहेत, सरकारकडे काही मागणी असणार आहे का शेतकऱ्याची? होय, मागणी असणारच ना. काय असणार आहे या वारीच्या? बियाणं हे ते खतं वगैरे काय मुबलक द्यावे त्याने. काय अडचण येते बी बियाणाला? बियाणे भात म्हणजे माझे असे कडधान्य वगैरे ते असं. खरं तर येत असलेले तू एक विद्यार्थी आहेस का? विद्यार्थ्याची काय मागणी असणार आहे? विद्यार्थी आणि वारकरी बनलाय आज, विद्यार्थ्याची काही मागणी असणार? आज बघायला गेलं तर सगळ्या विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण झाली आहे. जे रेजिग्नेशन झालं आहे धर्मेंद्र प्रधानांचं, तर आमची तर इच्छा तीच होती. आम्ही पांडुरंगाकडे तेच मागणं मागायला आलेलो. आम्ही तर दरवर्षी येतो, पण आज आमचा मोठो तो होता की सगळ्या विद्यार्थ्यांना काहीतरी चांगलं भेटावं आयुष्य. आजची इच्छा पूर्ण झाली. आजची इच्छा पूर्ण झाली. ओके, धन्यवाद. खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन शुभम आर्वीकर सोबत सचिन मुंडे, सूर्यज मीडिया, पंढरपूर.